नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे। अशाच एका ठोस कार्यवाहीत राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने हद्दपार इसमाला घातक शस्त्रासह अटक केली। सविस्तर माहितीनुसार 23 जानेवारी रोजी सायंकाळी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली। त्रिमूर्तीनगर परिसरात सूर्यकांत सावजी हॉटेल जवळ एक इसम हातात शस्त्र घेऊन आरडाओरड व शिवीगाळ करत असल्याची माहिती होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या इसमाला घेराव घालून ताब्यात घेतले व निशस्त्र केले। चौकशीत आरोपीने आपले नाव रोशन ज्ञानेश्वर कोडापे, वय वर्ष 27, राहणार कामगार कॉलनी असे सांगितले। आरोपीकडून 300 रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला। पोलीस ठाण्यात आरोपीचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्याच्यावर पोलीस उपआयुक्त परिमंडल क्रमांक 1 यांचा हद्दपार आदेश 12 नोव्हेंबर 2024 पासून नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांसाठी हद्दपार असल्याचे निष्पन्न झाले। हद्दपार असताना कोणतीही परवानगी न घेता पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करून घातक शस्त्रासह दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याने आरोपी विरोधात कलम 142, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा सह कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार नागपूर शहरात वाढलेल्या चाकू आणि इतर घातक शस्त्राच्या घटनांन्वये आम्ही शोध मोहीम राबवलेली होती। तर काल दिनांक 23/1/2026 रोजी सर्चिंग करत असताना आम्हाला एक माहिती मिळाली की एक तडीपार आरोपी आहे रोशन कोडापे म्हणून, तो शस्त्र घेऊन फिरत असल्याने। तर पोलीस स्टेशन राणा प्रतापनगरचे तपास पथकातील विशेष कुमार गुडेवार यांच्या टीमने त्यास ताब्यात घेतले असता त्रिमूर्ती चौक जवळील एका गल्लीत तो शस्त्रासह मिळून आलेला होता। त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडचं शस्त्र जप्त करण्यात असे 425चा कलम भारतीय हत्यार कायदा आणि 142 मपोका आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। 2 वर्षापूर्वी हद्दपार करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासोबत इतर पण ते गँगमधील जे सदस्य आहेत त्यांना पण हद्दपार करण्यात आले।